मुंबई अहमदाबाद महामार्गावरील धानेवरील वऱ्हाडाच्या ट्रक आणि कंटेनरमध्ये धडक, भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती. मुख्यमंत्र्यांकडून घटनेची दखल, मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये मदत. नीट पेपरफुटी प्रकरणी आरसीसी क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी. 10 दिवस आधीच मिळवला होता पेपर. कुलकर्णींच्या चौकशीतून समोर आलं नाव. नीट पेपरफुटी प्रकरणात अटकेत असलेल्या मनीषा मांढरे अखेर नोकरीतून निलंबन, मॉडर्न महाविद्यालयाची कारवाई. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट. आष्टीकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा. तर श्रीकांत शिंदेंच्या कार्यक्रमाला राजाभाऊ वाजेंचीही उपस्थिती. श्रीकांत शिंदेंच्या नाशिकमधील बैठकीत अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर. माजी खासदार हेमंत गोडसेंची बैठकीकडे पाठ. कार्यकारिणीत स्थान न दिल्यानं नाराज असल्याची चर्चा. ठाण्यात भाजप नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांसमोर मांडल्या तक्रारींचा पाढा. सत्ताधारी असूनही विरोधी पक्षासारखी वागणूक मिळत असल्याचा आरोप करत संताप व्यक्त. अशोक खरात आणि नामकरण आवारेची न्यायालयीन कोठडीत रवानगी. ईडी आज आणि उद्या सकाळी खरातचा ताबा घेण्याची शक्यता. तर उद्या खरातला मुंबईतील पीएमपीएलए कोर्टात करणार हजर. मी महाराष्ट्र सोडावा का असा विचार करत होतो. नागपूरमधील जलक्रांती परिषद कार्यक्रमात नाना पाटेकरांचं विधान. विदर्भ आणि मराठवाड्यात आठवडाभर उष्णतेची लाट राहणार. अनेक जिल्ह्यातील तापमान वाढणार, हवामान खात्याचा अंदाज. भारताच्या बुलेट ट्रेनचा पहिला लूक न्यूज 18 मराठीवर. मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल प्रकल्पासाठी प्रस्तावित डिझाईन. बुलेट ट्रेनमध्ये एकूण 8 डबे असणार. तिलाच एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरच्या धानेवरी इथे भीषण अपघात झालाय. वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रकने कंटेनरला जोरदार धडक दिल्याने 13 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झालेत. या दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेत मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पालकमंत्री गणेश नाईक यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात भेट देत जखमींची विचारपूस केली आहे. जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकार करणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखाची मदत जाहीर केलेली आहे. आता हे जे जखमी आहेत त्यांचा शेवटपर्यंत खर्च सरकार करेल आणि हे बरे झाल्यानंतर सुद्धा त्यांची देखभाल शासनाच्या वतीने केली जाईल. यानंतर आणखी एक सविस्तर बातमी आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात भूमिगत गटारी, गॅस लाईन आणि पाणी पुरवठा पाईपलाईनची मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत. या कामांसाठी शहरातील सुमारे 80% रस्ते खोदण्यात आले असून पावसाळ्यापूर्वी कामं पूर्ण करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. कामांच्या गतीवर प्रश्न उपस्थित होत असताना महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी स्वतः रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर उतरून कामांची पाहणी केली आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देखील दिल्यात. आपण इतक्या उशिरा रस्त्यांची पाहणी करताय, नेमक्या काय तक्रारी नागरिकांच्या आहेत?
नाही, तक्रारींचा विषय नाही. आता आपल्या पावसाळ्याची तयारीसाठी आपण हे फील्ड व्हिजिट सुरू केलेच आहे, की जे रेग्युलर आपले पावसाळी तयारीसाठी जे कामं करावं लागतं, खड्डे भरावे लागतात, जे कुठे काही ट्रेंचेस केले असेल त्याचे रोड रिस्टोरेशन, कारण की सिंहन्सचे कामासाठी भरपूर आपण युटिलिटी खोदले होते. तर तुम्ही पाहिलं असेल तर भरपूर गंगापूर रोडचं भरपूर काम पण झालं आहे रिस्टोरेशनचा. जे खड्डे होते भरपूर भरले गेले आहे, ट्रेंचेस भरले गेले आहे. तरी आपण अजून ते पुढे काम करायचे त्याचं लाईन आज लावतो आहे. आणि आता तर अशी फील्ड व्हिजिट्स राहणार रात्री बेरात्री. परवा पण आपण 12 वाजता बाहेरच होतो, म्हणजे त्र्यंबक रोडला होतो. तर डेली अशी व्हिजिट्स आमची किंवा आमच्या अधिकाऱ्यांची राहणार, बिकॉज हा 1 महिना खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला काम करण्यासाठी आणि 1 महिन्यात भरपूर काम करून घ्यायचे आहेत. मॅडम, पावसाळा तोंडावरती आहे आणि इतक्या कमी कालावधीमध्ये इतके सगळे खोदलेले रस्ते, त्यावरची माती हटवणं हे किती चॅलेंजिंग आहे प्रशासनासमोर? आता नाशिक शहरात आपण काय केलं आहे की प्रत्येक रोडमध्ये जे काही युटिलिटीज खराब झाली होती किंवा 40 वर्ष जुनी होती, आउट ऑफ लाईफ झाली होती, आउट ऑफ सर्व्हिस झाली होती अशी, किंवा नवीन, जसं समजा आता गंगापूर रोडला एवढी मोठी मोठी बिल्डिंग्स येत आहे, तर तेवढी आपली पाणी सप्लायची लाईन्सची कॅपॅसिटी नाही आहेत किंवा ड्रेनेजची कॅपॅसिटी नाही आहे. मग आपल्याला मोठी लाईन टाकावं लागतो आहे. अशी प्रकारची सगळी युटिलिटी मागचे 3-4 महिन्यात टाकली. त्याच्या आता रिस्टोरेशन पण बऱ्यापैकी झालं आहे. फक्त 100 मीटर या रोडचा राहिला आहे. ते 10 किलोमीटरची रोडपैकी फक्त 100 मीटर राहिला आहे. तर असे जे कामे आहे ते चॅलेंजिंग आहे, पण आपण करून घेतोय आणि 1 महिन्यात सगळं ते क्लिअर होऊन जाईल. ठेकेदारांना आणि यांना काही सूचना आपण दिल्यात का? या सगळ्यामध्ये काही त्रुटी जाणवत आहे का तुम्हाला? त्रुटीचा विषय नाही आहे. आपण क्वालिटीप्रमाणे करतोय आणि जे रोड रिस्टोरेशन खड्डे भरायचे ते प्रॉपर कार्पेटिंग करून, कॉम्पॅक्शन करून आपण करतोय. तर त्रुटीचा विषय नाही आहे. फक्त काय आहे की ते ट्रॅफिक पण आपल्याला मॅनेज करावा लागतो. त्याच्यासोबत काम करणे हे काही सोपे नाही आहे, बिकॉज डायव्हर्जन्स ह्या रोडची दुसरी कुठल्याही ठिकाणी आपण देऊ शकत नाही. तर ट्रॅफिक चालू असताना काम करणं ते थोडा डिफिकल्ट आहे, कॉन्ट्रॅक्टरसाठी पण डिफिकल्ट आहे. आपण त्यांना जे काही मदत पाहिजे ते करतोय. आपण बघतो या नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त आहेत, त्यांच्यासोबत हे सगळे अधिकारी आहे प्रशासनातले, आणि हे सगळेच अधिकारी कर्मचारी जे आहेत ते आता महापालिका आयुक्तांसोबत शहरातल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी करताय. ड्रेनेजची कामं सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, नाशिक. यानंतर एक मोठी बातमी समोर येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली आहे आणि त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वीच पार्थ पवार यांनीही फडणवीसांची भेट घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद आणि पक्षातील घडामोडी आता थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहोचल्याची चर्चा रंगू लागली आहे. मात्र या भेटीमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील कोपरे गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावातील 9 खडकातील टाक्यांपैकी केवळ एका टाकीतच पाणी शिल्लक असून त्यावर संपूर्ण गाव अवलंबून आहे. पिण्याच्या पाण्यासाठी शासनाकडून टँकर पुरवठा सुरू असला तरी 5 गावांसाठी एकच टँकर असल्यानं कोपरे गावाला 8 दिवसातून एकदाच पाणी मिळतंय. परिणामी ग्रामस्थांना खडकातील गढूळ पाणी वापरण्याची वेळ आली असून काही नागरिक आजारी पडल्याचं देखील समोर आलंय. देश स्वतंत्र झाल्यापासून 50 ते 55 इलेक्शन म्हणजे निवडणुका झाल्या असतील. आमच्या समाजाची एकच समस्या की आम्हाला पाणी 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 शेतीसाठी पाणी, शेतीसाठी पाणी तर नाहीच, पण पिण्यासाठी सुद्धा पाण्याची ही अवस्था आहे आमची. हे गढूळ पाणी वापरून आणि वेळ आली तर टँकर नाही, समजा वेळेत आला तर पिण्यासाठी पण हेच वापरतोय. आणि त्याच्यापासून उलट्या जुलाब घशाचे म्हणजे अनेक मुतखड्यासारखे अनेक आजार पण म्हणजे माणसांना हो राहिलेत. नीट पेपर फुटी, ज्याच्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये खळबळ माजलेली आहे, त्या फुटीचं महाराष्ट्रातलं रॅकेट कसं चालत होतं ते आपण बघूयात. ग्राफिक्सच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये या लोकांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली अटक शुभम खैरनारची. पेपर त्यानं विकलेले होते आणि त्यानं पेपर फुटी रॅकेटचा तो सूत्रधार असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. नाशिकमधून त्याला अटक करण्यात आली होती. धनंजय लोखंडेकडून 10 लाखांना प्रश्नपत्रिका त्यानं खरेदी केल्याची माहिती समोर आलेली होती आणि पुढे 15 लाखांना तेच पेपर विकल्याची ही माहिती समोर आलेली होती. समुपदेशक, कोचिंग क्लासेसवाल्यांना त्यानं हे पेपर विकल्याचं कळत आहे. आणि यामध्ये दुसरं नाव आहे तो म्हणजे धनंजय लोखंडे. त्यांना सुद्धा पेपर विकलेले होते. शुभम खैरनारला पेपर विकलेले होते, त्याला दुसरे अटक झालेली होती. विद्यार्थ्यांना शोधून पेपर विक्रीचं रॅकेट धनंजय लोखंडे चालवत होता अशी माहिती समोर आली आहे.
आणि त्याला त्यानंतर अटक करण्यात आली. यामध्ये तिसरं नाव आहे पुण्यातली मनीषा वाघमारे. हिनंही पेपर विकले. पेपर विक्री करणारी एजंट म्हणून ती काम करत होती अशी माहिती आहे. श्रीमंत विद्यार्थी पालकांना हेरून पेपरची विक्री त्यांना ती करत होती अशी माहिती समोर आली आहे आणि त्यासाठी तिचं अकाउंट सुद्धा होतं, त्यामध्ये पैसे येत होते अशी माहिती आहे. याच्यामध्ये चौथं नाव आहे PV कुलकर्णी. त्यांनी पेपर फोडल्याचा आरोप आहे. पेपर फुटी रॅकेटचा मुख्य सूत्रधार PV कुलकर्णी हेच असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि याच्यामध्ये मुख्य म्हणजे त्यांचं डायरेक्ट कनेक्शन हे NTA सोबत होतं. NTA प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनलमध्ये ते होते आणि त्याच वेळेला हा पेपर फोडला, लीक झाला अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर PV कुलकर्णीनं मनीषा वाघमेरेसह इतर एजंटच्या मदतीनं हे पेपर विक्रीचं रॅकेट चालवलं अशी माहिती आपल्याकडे आहे. विद्यार्थ्यांना हेरून प्रश्नपत्रिका सुद्धा विकल्याची माहिती समोर आली आहे. ऑनलाईन क्लास घेत असताना हे प्रश्न त्यांना शेअर केल्याची माहिती आहे. यामध्ये पुढचं नाव आहे ते म्हणजे मनीषा मांढरे, ज्या प्राध्यापिका सुद्धा होत्या एका कॉलेजमध्ये. त्यांनीही पेपर फोडल्याचं कळतंय. NTAच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनलमध्ये मनीषा मांढरे यांचाही सहभाग होता आणि पेपर फुटीच्या रॅकेटला प्रश्नपत्रिका त्यांनी विकल्याची माहिती समोर आलेली आहे. आणि याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं नाव ते म्हणजे शिवराज मोटेगावकर यांनी सुद्धा पेपर विकल्याचं माहिती आहे. PV कुलकर्णीच्या संपर्कात ते होते अशी माहिती समोर आली आणि परीक्षेच्या 10 दिवस आधीच, नीटची परीक्षा होण्याच्या 10 दिवस आधीच त्यांच्याकडे प्रश्नपत्रिका मिळालेली होती अशी माहिती आहे आणि त्याच्यातले प्रश्न उत्तरं पुढच्या एजंटला पाठवल्याची माहिती समोर येते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मुलाखतीचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. त्याच्यामध्ये आपण जे काही मॉक टेस्टमध्ये प्रश्न विचारतोय तेच प्रश्न नीटच्या परीक्षेमध्ये आल्याचं ते बोलताना दिसत आहेत आणि तेव्हापासून संशय बळावलेला होता. मॉक टेस्टमधील सर्व प्रश्न पेपरला आल्याचा दावा त्यांनी केला, पण त्याच्या आधीच त्यांच्याकडे हे पेपर आलेले होते अशी माहिती समोर आली आहे. आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या या 6 जणांना अटक करण्यात आली आहे. नीट पेपर फुटी मागचे हे 6 चेहरे महाराष्ट्रातले आहेत.